बळजबरीचं लग्न भाग 12 अंतिम. रुद्रचा खरा चेहरा, प्रेम आणि मृत्यूचा खेळ. आयसीयूच्या टीव्ही स्क्रीनवर दिसणारा तो चेहरा, पांढरे केस, थंड डोळे आणि ओठांवरचं भयानक स्मित. रुद्रप्रताप सिंह. नम्रताच्या अंगावर काटा आला. इतकी वर्ष ज्याचं नाव फक्त सावलीसारखं ऐकलं, तो आज त्यांच्या समोर होता. रुद्र शांतपणे हसला. फायनली संपूर्ण फॅमिली एकत्र दिसते. अनिशचा राग अनावर झाला. तू माझ्या कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. रुद्र हलकसं हसला. नाही अनिश, मी फक्त लोकांच्या कमकुवतपणाचा फायदा घेतला. राजू खाली मान घालून उभा होता, जणू तो रुद्रसमोर फक्त एक प्यादा होता. नम्रता थरथरत म्हणाली, माझ्या बाबांना का मारलं? रुद्र काही क्षण शांत राहिला. मग तो हळू आवाजात म्हणाला, कारण तुझे बाबा खूप प्रामाणिक होते. आयसीयू मध्ये शांतता पसरली. या जगात दोन प्रकारचे लोक असतात, सिस्टम सोबत चालणारे आणि सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करणारे. त्याच्या डोळ्यात थंडपणा होता. तुझे बाबा दुसऱ्या प्रकारातले होते. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. आणि म्हणून त्यांना मारलं? रुद्र शांतपणे म्हणाला, मी त्यांना संधी दिली होती. आर्यन रागाने ओरडला, यू मॉन्स्टर. रुद्र हलकसं हसला. भावना कमकुवत बनवतात. आर्यन, तू अजूनही ते शिकलेला नाहीस. आर्यनच्या डोळ्यात राग आणि वेदना दोन्ही होते. तुम्ही माझ्या बाबांना मारलं. क्षणभर रुद्रच्या चेहऱ्यावरही एक कठोर सावली उमटली. तुझ्या वडिलांनी माझा विश्वासघात केला. आर्यन ओरडला. त्यांनी सत्याची साथ दिली होती. रुद्रचा आवाज अचानक थंड झाला. आणि म्हणून ते मेले. नम्रता थरथरली. तिला जाणवलं, हा माणूस फक्त गुन्हेगार नाही, तो भावना नसलेला राक्षस आहे. अचानक रुद्रचा चेहरा टीव्हीवर जवळ आला. आता मुद्द्यावर येऊया. त्याने राजीवकडे पाहिलं. पेनड्राईव्ह. राजीव लगेच अनिशकडे कण रोखतो. गिव्ह इट टू मी. अनिशचा चवडा घट्ट झाला. नेव्हर. राजू ट्रिगरवर बोट ठेवतो. नम्रता घाबरून पुढे येते. नो. रुद्र शांतपणे हसतो. इंटरेस्टिंग. प्रेमासाठी लोक अजूनही मरायला तयार होतात. अनिश नम्रताकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, तिला वाचवायचं. तो हळू आवाजात म्हणतो, नम्रता, काही झालं तर घाबरू नकोस. ती रडत म्हणाली, तुम्ही असं का बोलताय? त्याने हलकसं स्मित केलं. कारण मी तुला काही होऊ देणार नाही. राजू ओरडला, पेनड्राईव्ह दे. तेवढ्यात आर्यन अचानक उठतो. त्याने जवळची मेटल ट्रे उचलून राजीववर फेकली. धाड. गन खाली पडते. अनिश लगेच राजीववर झेपावतो. आयसीयू मध्ये जोरदार झटापट सुरू होते. नम्रता घाबरून मागे सरकते. टीव्हीवरून रुद्र शांतपणे हे सगळं पाहत होता. इतक्या भावना, म्हणूनच तुम्ही हराल. राजीव आणि अनिशमध्ये जोरदार मारामारी सुरू होती. जखमी असूनही अनिश थांबत नव्हता. आर्यन ही वेदनेत उठून मदत करतो. पहिल्यांदाच अनिश आणि आर्यन एकत्र लढत होते. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. काही क्षणानंतर अनिशने राजीवला जोरात भिंतीवर आपटलं. राजीव खाली पडला. पोलीस आत धावून आले. त्याला पकडलं गेलं. टीव्ही स्क्रीनवरचा रुद्र मात्र अजूनही शांत होता. तो हळू आवाजात म्हणाला, गेम ओव्हर नाही, आता खरी सुरुवात आहे. स्क्रीन अचानक बंद झाली. आयसीयू मध्ये शांतता पसरली. राजीवला नेताना तो नम्रताकडे पाहून हसला. तुम्हाला वाटतं तुम्ही जिंकलात? तो पुढे कुजबुजला. रुद्र कधीच स्वतः समोर येत नाही, कारण तो आधीच तुमच्या आयुष्यात आहे. अनिश दचकला, म्हणजे? पण राजीव हसतच निघून गेला. नम्रता थरथरत अनिशकडे पाहते. आता कोणावर विश्वास ठेवायचा? अनिश तिचा घट्ट हात पकडतो. फक्त माझ्यावर. ती त्याच्या मिठीत शिरते. पण तिच्या मनात भीती होती, कारण आता हे स्पष्ट झालं होतं, ही लढाई अजून खूप मोठी होती. आणि रुद्र, तो अजूनही सावलीतून त्यांच्याकडे पाहत होता. रुद्रचा पुढचा डेडली प्लॅन काय असेल? राजीव आणखी कोणतं रहस्य उघड करेल? अनिश आणि आर्यन खरंच एकत्र येतील का? आणि नम्रता या अंधारातून सत्य बाहेर आणू शकेल का? सावल्यांमधलं सत्य. प्रेमावर आलेली नवी कसोटी. हॉस्पिटलच्या आयसीयू बाहेर अजूनही तणावाचं वातावरण होतं. राजूला पोलीस घेऊन गेले होते, पण त्याचे शेवटचे शब्द अजूनही सगळ्यांच्या मनात घुमत होते. रुद्र आधीच तुमच्या आयुष्यात आहे. नम्रता शांतपणे खुर्चीवर बसली होती. तिचे हात अजूनही थरथरत होते. अनिश तिच्या जवळ आला. तू ठीक आहेस? ती हळू आवाजात म्हणाली, मला आता कुणावर विश्वास ठेवावा हेच समजत नाहीये. अनिश काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. मग तिचा हात हातात घेत म्हणाला, जग काहीही बोललं तरी मी तुझ्यासोबत आहे. नम्रताच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात आर्यन आयसीयूच्या दाराबाहेर उभा दिसला. डॉक्टर त्याला थांबवत होते. सर, तुम्हाला रेस्टची गरज आहे. आर्यन कटू हसला. रेस्ट? रुद्र, जिवंत असेपर्यंत कुणालाही रेस्ट मिळणार नाही. तो हळूहळू त्यांच्या जवळ आला. अनिश गंभीर आवाजात म्हणाला, तुला काही माहीत आहे का?
आर्यन काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला, राजीवने जे सांगितलं ते खरं आहे. नम्रता दचकली, म्हणजे? आर्यनचा आवाज बंद झाला. रुद्र फक्त बाहेरून अटॅक करत नाही, तो लोकांच्या आयुष्यात शिरतो. त्याला लोकांची कमजोरी शोधायला आवडतं. अनिश विचारात पडला. आर्यन पुढे म्हणाला, 20 वर्षापूर्वी त्याने तुमच्या दोन्ही फॅमिलीजमध्ये विश्वास नाही अविश्वास पेरला आणि आता तो तेच पुन्हा करतोय. नम्रता हळू आवाजात म्हणाली, मग पुढचा टार्गेट कोण? आर्यन तिच्याकडे पाहत म्हणाला, तुमचं प्रेम. क्षणभर शांतता. अनिश हलकसा हसला. टू लेट. ते आधीच खूप काही सर्व्हाइव्ह करून आलंय. आर्यनच्या चेहऱ्यावर वेदनादायक स्मित उमटलं. हो, म्हणूनच रुद्र घाबरतोय. तेवढ्यात निखिल धावत आला. भाऊ, ब्रेकिंग न्यूज. सगळे त्याच्याकडे वळले. आपल्या कंपनीवर ईडी रेड पडली आहे. अनिश दचकला. व्हॉट? मीडिया बाहेर वेडी झाली आहे. सगळीकडे एकच बातमी चालू आहे, देशमुख एम्पायर इलिगल डील्समध्ये इन्व्हॉल्व्ड. नम्रताच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. आर्यन शांतपणे म्हणाला, क्लासिक रुद्र मूव्ह. तो तुम्हाला इमोशनली नाही, फायनान्शियली आणि सोशली डिस्ट्रॉय करतोय. अनिशच्या डोळ्यात राग चमकला. मी त्याला संपवेन. आर्यन लगेच कठोर आवाजात म्हणाला, नो. रुद्रला रागातले लोक आवडतात कारण ते चुका करतात. नम्रता विचारात पडली, म्हणजे आपल्याला त्याच्यापेक्षा स्मार्ट बनावं लागेल. आर्यन हलकासा हसला. फायनली ओल्ड नम्रता इज बॅक. अनिशने त्याच्याकडे पाहिलं. पहिल्यांदाच त्या दोघांमध्ये द्वेष कमी आणि एक कॉमन मिशन जास्त दिसत होतं. रात्र. हॉस्पिटल टेरेस. नम्रता एकटी उभी होती. शहराच्या लाईट्स तिच्या डोळ्यात चमकत होत्या, पण मनात फक्त अंधार होता. अनिश तिच्या मागे येतो. तू पुन्हा ओव्हर थिंक करतेस. ती हलकसं हसते. तुम्ही मला इतकं ओळखायला कधी लागलात? तो तिच्या बाजूला उभा राहतो. जेव्हापासून तू माझ्या आयुष्यात आलीस. क्षणभर शांतता. नम्रता हळू आवाजात म्हणाली, जर हे सगळं संपलं नाही तर? अनिश तिच्याकडे वळला. मग आपण एकत्र लढू आणि जर आपण हरलो तर? तो हलकसं स्मित करतो. तरीही तुझा हात सोडणार नाही. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. ती हळूहळू त्याच्या मिठीत शिरली. त्या क्षणी खूप दिवसांनी तिला सुरक्षित वाटलं. पण त्याच वेळी टेरेसच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुणीतरी उभं होतं. ब्लॅक कोट, हातात फोन आणि चेहऱ्यावर थंड स्मित. तो कुणाशी तरी कॉलवर म्हणाला, हो सर, ते अजूनही एकत्र आहेत. फोनच्या दुसऱ्या बाजूने शांत आवाज आला, मग त्यांना वेगळं करा. तो माणूस हळूहळू पुढे आला आणि लाईट्समध्ये त्याचा चेहरा दिसला. नम्रता थिजली. डॉक्टर समीर? हो, तोच डॉक्टर जो सुरुवातीपासून आर्यनचं ट्रीटमेंट करत होता. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं. सॉरी नम्रता, काही लोकांना वाचवण्यासाठी काही नाती तोडावी लागतात. डॉक्टर समीर रुद्रसाठी काम करतोय. तो नम्रता आणि अनिशला वेगळं कसं करणार? आर्यनला याबद्दल आधीपासून माहीत आहे का? आणि प्रेम पुन्हा एकदा तुटण्याच्या उंबरठ्यावर येईल का? डॉक्टर समीरचा विश्वासघात आणि प्रेमावर आलेलं मोठं संकट. डॉक्टर समीर? नम्रताचा आवाज थरथरला. टेरेसवर उभा असलेला समीर शांतपणे तिच्याकडे पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणापेक्षा थंडपणा जास्त होता. अनिश लगेच सावध झाला. तू इथे काय करतोयस? समीर हलकसं हसला. डॉक्टर आहे, पेशंटची काळजी घ्यायला आलो. अनिशचा राग अणावर झाला. इनफ गेम्स. तो समीरच्या जवळ जात म्हणाला, तू रुद्रसाठी काम करतोयस? क्षणभर शांतता. मग समीरने हळूहळू टाळ्या वाजवल्या. इम्प्रेसिव्ह. इतक्या लवकर सत्यापर्यंत पोहोचलात. नम्रताच्या डोळ्यात धक्का भरला. म्हणजे हे खरं आहे? समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, हो. त्या एका शब्दाने तिच्या मनातलं शेवटचं विश्वासाचं नातंही तुटलं. पण का? ती वेदनेने म्हणाली. समीर काही क्षण शांत राहिला. मग टेरेसच्या कठड्याकडे पाहत म्हणाला, कारण जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे सिस्टममुळे तुटतात आणि दुसरे जे सिस्टमचा भाग बनतात. अनिश कटू हसला. आणि तू स्वतःचा आत्मा विकलास. समीरचा चेहरा अचानक कठोर झाला. तुला वाटतं मला हे सगळं आवडतं? तो अचानक ओरडला. माझ्या वडिलांचा मृत्यू हॉस्पिटलच्या करप्शनमुळे झाला होता. नम्रता आणि अनिश दोघेही शांत झाले. समीरच्या डोळ्यात वेदना चमकत होती. त्या दिवशी मला समजलं, या जगात होनेस्टीने काही मिळत नाही. तो हळू आवाजात म्हणाला. रुद्रने मला पॉवर दिली, इन्फ्लुएन्स दिलं. अनिश कठोर आवाजात म्हणाला. आणि बदल्यात तू लोकांचं आयुष्य डिस्ट्रॉय केलंस. समीर शांत झाला. काही क्षणांनी तो नम्रताकडे पाहत म्हणाला, तुला माहीत आहे का आर्यन जिवंत कसा राहिला? नम्रता दचकली. कारण मी त्याला वाचवलं. व्हॉट? रुद्रचा आदेश वेगळा होता. नम्रताच्या अंगावर काटा आला. म्हणजे?
समीर तिच्याकडे पाहत म्हणाला, त्या रात्री ICU मध्ये आर्यनला मारायचं होतं. अनिश दचकला, पण मी त्याला वाचवलं कारण मला वाटलं अजून वेळ आहे. नम्रता गोंधळली, मग आता हे सगळं का? समीरचा चेहरा पुन्हा थंड झाला, कारण आता रुद्र इम्पेशंट झालाय. अचानक त्याचा फोन व्हायब्रेट झाला. स्क्रीनवर नाम चमकलं, रुद्र. समीर काही क्षण फोनकडे पाहत राहिला, मग कॉल कट केला. अनिश लगेच म्हणाला, तू त्याला घाबरतोस? समीर हलकासा हसला, सगळेच घाबरतात. तो पुढे म्हणाला, पण तुम्ही दोघं अजूनही एकत्र आहात आणि तेच रुद्रला सर्वात जास्त त्रास देतं. नम्रता गोंधळली, आपलं नातं त्याला इतकं इम्पॉर्टंट का वाटतं? समीर काही क्षण शांत राहिला, मग तो हळू आवाजात म्हणाला, कारण 20 वर्षापूर्वी हेच नातं तोडण्यात रुद्र यशस्वी झाला होता. अनिश दचकला, मीनिंग? समीरच्या डोळ्यात विचित्र चमक होती. तुमच्या आई वडिलांमध्ये प्रेम होतं. नम्रता थिजली, व्हॉट? समीर पुढे म्हणाला, तुमचे बाबा आणि अनिशची आई ते एकमेकांवर प्रेम करत होते. टेरेसवर शांतता पसरली. नम्रताचा श्वास अडकला. अनिश अविश्वासाने म्हणाला, इम्पॉसिबल. नाही, समीर गंभीर आवाजात म्हणाला. रुद्रने त्यांना वेगळं केलं कारण त्याला माहीत होतं, जर 2 प्रामाणिक माणसं एकत्र आली तर त्याचं एम्पायर कोसळेल. नम्रताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतकी वर्ष 2 फॅमिलीज एकमेकांचा द्वेष करत होत्या, पण सत्य वेगळंच होतं. समीर हळू आवाजात म्हणाला, हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ. तो अनिशकडे पाहत म्हणाला, आता पुन्हा एकदा रुद्र तुम्हा दोघांना वेगळं करणार आहे. अनिश पुढे आला, आणि जर आम्ही वेगळे झालो नाही तर? समीरच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं, मग पुढच्या वेळी टार्गेट तुम्ही नाही. तो नम्रताकडे पाहतो, तुमचं मूल असेल. नम्रता हादरली. अनिशचा राग अणावर झाला. तो समीरच्या कॉलरला पकडतो. हाऊ डेअर यू? समीर शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाला, ही धमकी नाही, वॉर्निंग आहे. तेवढ्यात खाली हॉस्पिटलमध्ये अचानक जोराचा स्फोट झाला. धडाम. संपूर्ण टेरेस हादरलं. नम्रता किंचाळली, खाली धूर पसरला होता. लोक ओरडत पळत होते. अनिश दचकून म्हणाला, आर्यन? हॉस्पिटलमध्ये स्फोट कोणी घडवला? आर्यन सुरक्षित आहे का? समीर खरंच विलेन आहे की त्यामागे अजून मोठं रहस्य आहे? आणि नम्रता अनिशचं नातं आता कोणत्या वळणावर जाणार? स्फोट, मृत्यूची भीती आणि नात्याची सर्वात कठीण परीक्षा. धडाम. हॉस्पिटलमधला स्फोट इतका भयानक होता की संपूर्ण टेरेस हादरलं. खाली धूर पसरला होता. लोक किंचाळत पळत होते. सायरन्सचे आवाज हवेत घुमत होते. आर्यन? नम्रता घाबरून ओरडली. अनिशने लगेच तिचा हात पकडला. चल. दोघं जिन्याकडे धावले. डॉक्टर समीर मात्र टेरेसवरच उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती. अनिश मागे वळून ओरडला, जर आर्यनला काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. समीर काही बोलला नाही, फक्त खाली उठणाऱ्या धुराकडे पाहत राहिला. हॉस्पिटलमध्ये पूर्ण चाओस होता. लोक जखमी अवस्थेत धावत होते. नर्सेस रडत होत्या. सिक्युरिटी पॅनिकमध्ये होती. नम्रताचा श्वास अडकला. ICU फ्लोअर. ते दोघं तिथे पोहोचले आणि थिजले. संपूर्ण कॉरिडॉर धुराने भरलेला होता. भिंतीवर रक्ताचे डाग, काचा फुटलेल्या आणि फ्लोअरवर पडलेले 2 गार्ड्स. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. आर्यन कुठे आहेस? अचानक धुरातून कुणीतरी पुढे आलं. निखिल त्याच्या कपाळातून रक्त वाहत होतं. भाऊ. अनिश धावत त्याच्याकडे गेला. काय झालं? निखिल धापा टाकत म्हणाला, ब्लास्ट. ICUच्या खाली झाला, पण कोणीतरी आधीच आर्यनला घेऊन गेलं. नम्रता दचकली. व्हॉट? मी फक्त ब्लॅक हुडी घातलेला माणूस पाहिला. अनिशचा चेहरा कठोर झाला. विक्रांत? नम्रता घाबरली. म्हणजे त्यांनी आर्यनला किडनॅप केलं? तेवढ्यात एक नर्सने घाबरत सांगितलं, सर, ब्लास्ट आधी डॉक्टर समीर ICUमध्ये गेले होते. नम्रता थिजली. तिच्या मनात समीरचे शब्द घुमू लागले. ही धमकी नाही, वॉर्निंग आहे. अनिशचा चपडा घट्ट झाला. तो आपल्याला मॅनिप्युलेट करतोय. नम्रता अचानक शांत झाली. नाही. अनिश तिच्याकडे पाहतो. ती गंभीर आवाजात म्हणाली, समीर काहीतरी लपवतोय, पण मला वाटत नाही तो स्फोटामागे आहे. तू अजूनही त्याच्यावर विश्वास ठेवतेस? नाही, पण त्याच्या डोळ्यात भीती होती. अनिश काही क्षण विचारात पडला. तेवढ्यात पोलीस ऑफिसर आला. मिस्टर अनिश, आम्हाला पार्किंग एरियामध्ये एक डेड बॉडी सापडली आहे. नम्रताच्या अंगावर काटा आला. ऑफिसर पुढे म्हणाला, त्या व्यक्तीकडे हॉस्पिटल ॲक्सेस कार्ड होतं. कोण? ऑफिसर गंभीर आवाजात म्हणाला, डॉक्टर समीर. नम्रता स्तब्ध झाली. नो, इम्पॉसिबल. ते तिघे पार्किंग एरियामध्ये गेले. तेथे पांढऱ्या कपड्याने झाकलेली बॉडी पडली होती. ऑफिसरने हळूहळू कापड बाजूला केलं. नम्रता दचकली. हो, तो समीरच होता.
त्याच्या छातीत गोळी होती. नम्रताच्या डोळ्यात धक्का भरला. मग टेरेसवर? अनिशच्याही चेहऱ्यावर गोंधळ होता. निखिल कुजबुजला, जर हा समीर इथे डेड आहे तर वर कोण होतं? क्षणभर सगळ्यांच्या अंगावर काटा आला. ऑफिसर म्हणाला, आणखी एक विचित्र गोष्ट आहे. तो एका छोट्या एव्हिडन्स बॅगकडे बोट दाखवतो. आत एक सिल्वर रिंग होती, विक्रांतची. अनिशचा राग उफाळला. तो आपल्या सगळ्यांपेक्षा पुढे आहे. नम्रता थरथरत बॉडीकडे पाहत होती. समीरच्या हातात काहीतरी घट्ट पकडलं होतं. ऑफिसरने ते काढलं, एक छोटा फोल्डेड पेपर. अनिशने तो उघडला. त्यावर फक्त एक वाक्य लिहिलं होतं, ट्रस्ट अनिश इवन इफ द वर्ल्ड टर्न्स अगेन्स्ट हिम. नम्रताच्या डोळ्यात अश्रू आले. तिने अनिशकडे पाहिलं. इतक्या चाऊसमध्येही? त्या एका वाक्याने तिच्या मनात पुन्हा विश्वास निर्माण झाला. तेवढ्यात अनिशचा फोन वाजला. अननोन नंबर. तो कॉल उचलतो. समोरून शांत आवाज आला, जर आर्यन जिवंत हवा असेल तर पेनड्राईव्ह घेऊन उद्या रात्री 11 वाजता जुना बंदरावर या. अनिशचा चेहरा कठोर झाला. रुद्र? फोनच्या दुसऱ्या बाजूला हलकंसं हसू ऐकू आलं. रॉंग, मी फक्त मेसेंजर आहे. मग तू कोण? क्षणभर शांतता. मग तो आवाज म्हणाला, तुमच्या आयुष्यातला पुढचा विश्वासघात. कॉल कट. नम्रता घाबरून म्हणाली, आपण जाऊ नये. अनिश तिच्याकडे पाहत म्हणाला, पण आर्यनला वाचवणं गरजेचं आहे. ती थरथरत म्हणाली, हे ट्रॅप आहे. अनिश हलकंसं स्मित करतो. माहितीय. तो तिचा हात हातात घेतो. पण यावेळी गेम आपण खेळणार. जुन्या बंदरावर काय होणार? आर्यन जिवंत आहे का? समीरचा खरा चेहरा नेमका काय होता? आणि पुढचा विश्वासघात कोण करणार? जुना बंदर. शेवटच्या खेळाची सुरुवात. रात्र. घड्याळात 10:45 झाले होते. समुद्रावर काळोख पसरला होता आणि जुना बंदर जवळजवळ ओस पडलेला होता. दूरवर तुटलेल्या जहाजांचे आवाज, थंड वारा आणि हवेत जाणवणारा धोका. काळ्या SUV मधून अनिश खाली उतरला. त्याच्या एका हातात बॅग होती, ज्यात ती पेनड्राईव्ह होती. नम्रताही त्याच्यासोबत उतरली. अनिश लगेच म्हणाला, तू गाडीतच थांब. ती रागाने म्हणाली, इम्पॉसिबल. नम्रता, इनफ. ती भावूक होत म्हणाली, हे फक्त तुमचं युद्ध नाही राहिलं. अनिश तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग हलकंसं हसला. ठीक आहे, पण काही झालं तर माझ्या मागे राहायचं. ती मान हलवते. दूर सावल्यांमध्ये निखिल आणि पोलीस टीम हिडन होते. निखिल एअरपीसवर कुजबुजला, भाऊ काहीतरी रॉंग वाटतंय. अनिशचा आवाज शांत होता, कारण हा ट्रॅप आहे. ते दोघं हळूहळू बंदराच्या आत गेले. एका जुन्या वेअरहाऊस समोर अचानक लाईट्स लागली. थप्प. त्याच क्षणी 10-12 आर्म्ड मेन सावलांतून बाहेर आले. नम्रता दचकली. मधोमध एक खुर्ची होती आणि त्या खुर्चीला बांधलेला माणूस आर्यन. त्याच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. ओठातून रक्त वाहत होतं. आर्यन! नम्रता ओरडली. आर्यनचे डोळे उघडले. तो वेदनेत हसला. तुम्ही खरंच आलात? अचानक सावलातून टाळ्याचा आवाज आला. टक टक टक. एक उंच व्यक्ती पुढे आली. ब्लॅक कोट, हातात केन आणि डोळ्यात थंडपणा. रुद्रप्रताप सिंह. पहिल्यांदाच तो त्यांच्या समोर प्रत्यक्ष उभा होता. नम्रताच्या अंगावर काटा आला. रुद्र हलकसं हसला. लव्ह मेक्स पीपल प्रेडिक्टेबल. अनिशचा जबडा घट्ट झाला. आर्यनला सोड. रुद्र शांतपणे म्हणाला. पेनड्राईव्ह. अनिशने बॅगवर घट्ट पकड केली. पहिले त्याला सोड. रुद्र हलकसं हसला. तू अजूनही डील करायला शिकला नाहीस. तो आर्यनजवळ गेला. आर्यनच्या केसांना पकडून त्याचा चेहरा वर केला. हा मुलगा खूप स्मार्ट होता. तो कटू हसला, पण इमोशन्समुळे हरला. आर्यन रागाने म्हणाला, तू जिंकणार नाहीस. रुद्रच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. मी आधीच जिंकलोय. तो नम्रताकडे पाहतो. तुझ्या वडिलांना मारलं, तुझं कुटुंब तोडलं आणि आता तुझंही प्रेम तुटेल. नम्रताच्या डोळ्यात राग चमकला. तुम्ही कधीच जिंकणार नाही. रुद्र तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग हलकंसं हसला. एक्झॅक्टली लाईक युअर फादर. अचानक त्याने हात वर केला. त्याच क्षणी वेअरहाऊसच्या वरच्या भागातून स्नायपर लेझर्स अनिश आणि नम्रतावर दिसू लागले. निखिल एअरपीसवर ओरडला, भाऊ स्नायपर्स आहेत. रुद्र शांत आवाजात म्हणाला, वन रॉंग मूव्ह आणि गेम ओव्हर. अनिशचा श्वास अडकला. रुद्र पुढे म्हणाला, पेनड्राईव्ह खाली ठेव. नम्रता हळू आवाजात म्हणाली, डोंट. अनिश तिच्याकडे पाहतो. त्याच्या डोळ्यात एक निर्णय स्पष्ट दिसत होता. तो हळूहळू बॅग खाली ठेवतो. रुद्रच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित उमटलं. पण त्याच क्षणी आर्यन अचानक खुर्चीसकट पुढे झेपावतो. धाड. तो रुद्रवर आदळतो. स्नायपर्स कन्फ्युज्ड होतात. अनिश ओरडतो, नाव.
निखिल आणि पोलीस टीम अचानक चारही बाजूंनी आत घुसतात. गोळीबार सुरू होतो. थाड थाड थाड. नम्रता घाबरून खाली बसते आणि रुद्रकडे धावतो. दोघांमध्ये जोरदार झटापट सुरू होते. रुद्र सरप्राइझिंगली खूप ताकदवान होता. तो अनिशला जोरात भिंतीवर आपटतो. नम्रता किंचाळते, अनिश. रुद्र त्याच्या गळ्यावर पकड ठेवतो. तुझी एकच चूक झाली. तो थंड हसतो. तू प्रेम केलंस. अनिश वेदनेतही हसतो. आणि तीच माझी ताकद आहे. तो अचानक रुद्रला जोरात ढकलतो. तेवढ्यात गोळीचा आवाज घुमतो. थाड. सगळे थिजतात. नम्रताच्या डोळ्यात भीती दाटते, कारण अनिशच्या छातीतून रक्त वाहू लागलं होतं. अनिश. अनिश वाचेल का? गोळी कोणी झाडली? रुद्रचा शेवट होणार का? आणि नम्रता अनिशच्या प्रेमाला अखेर पूर्णत्व मिळेल का? प्रेमाचा विजय, अंधाराचा शेवट. अनिश. नम्रताची किंकाळी संपूर्ण वेअरहाऊसमध्ये घुमली. अनिश मागे डगमगला. त्याच्या छातीतून रक्त वाहत होतं. नम्रता धावत त्याच्या जवळ आली. नो, प्लीज नो. तिचे हात थरथरत होते. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. अनिश वेदनेतही हलकसं हसला. इतकं रडलीस तर मी जेलस होईन. शट अप. ती रडत ओरडली. गोळीबार अजूनही सुरू होता. पोलीस आणि रुद्रची माणसं समोरासमोर लढत होती. निखिल ओरडला, भाऊला बाहेर घेऊन जा. पण नम्रता हलू शकत नव्हती. तिला फक्त अनिश दिसत होता. अनिशने तिचा चेहरा हलक्या हाताने स्पर्श केला. तुला माहितीये, पहिल्यांदा तू मला नावडायचीस तेव्हाही मला तू आवडायचीस. नम्रता रडत हसली. आणि तुम्ही खूप इरिटेटिंग होता. तो हलकसं हसला. हो, पण तुझ्यासाठी बदललो. तिचे अश्रू त्याच्या हातावर पडत होते. तुम्हाला काही होणार नाही, ती थरथरत म्हणाली. तेवढ्यात मागून आवाज आला, गोळी मी झाडली. सगळे वळले. राजीव. तो एका कंटेनर मागून बाहेर आला. त्याच्या हातात गन होती. अनिशचा चेहरा कठोर झाला. राजीव कटू हसला. रुद्र हरू नये म्हणून कुणीतरी शेवटपर्यंत लॉयल राहायलाच हवं. नम्रताच्या डोळ्यात राग उसळला. तू माणूस नाहीस. राजीव हसला. पॉवरसाठी माणूस राहावं लागत नाही. तेवढ्यात रुद्र हळूहळू उठला. त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या, पण डोळ्यात अजूनही अहंकार होता. तो शांतपणे म्हणाला, खेळ संपलाय. पोलीस त्याच्यावर गन्स रोखून उभे होते, पण रुद्र अजूनही घाबरलेला नव्हता. तो नम्रताकडे पाहत म्हणाला, तुझ्या वडिलांसारखीच आहेस तू, भावनांमध्ये कमकुवत. नम्रता हळूहळू उभी राहिली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त आग होती. ती रुद्रसमोर जाऊन उभी राहिली. माझे बाबा कमकुवत नव्हते. रुद्र हलकासा हसला. मग ते मेले का? क्षणभर शांतता. नम्रताच्या डोळ्यात अश्रू चमकले, पण आवाज ठाम होता, कारण ते सत्यासाठी उभे राहिले. ती पुढे म्हणाली, आणि आज आम्ही हे उभे आहोत. रुद्रच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच राग उमटला. तो अचानक गन काढतो आणि नम्रतावर एम करतो. नो. अनिश ओरडला, पण ट्रिगर दाबण्याआधीच थाड. गोळी झाडली गेली. रुद्र थिजला. त्याच्या छातीतून रक्त वाहू लागलं. सगळे स्तब्ध. गोळी झाडणारा माणूस आर्यन होता. त्याच्या हातात गन थरथरत होती. रुद्र अविश्वासाने त्याच्याकडे पाहत म्हणाला, तू? आर्यनच्या डोळ्यात वेदना होत्या. ही गोळी माझ्या बाबांसाठी. रुद्र खाली कोसळला. त्याच्या एम्पायरचा शेवट झाला होता. पोलिसने लगेच राजीवला पकडलं. वेअरहाऊसमध्ये शांतता पसरली. नम्रता पुन्हा अनिशजवळ बसली. त्याचा श्वास मंद होत होता. डॉक्टर. ती घाबरून ओरडली. अनिश हलक्या आवाजात म्हणाला, इतकी पॅनिक होऊ नकोस. ती रडत म्हणाली, मला तुमच्याशिवाय काही नको आहे. तो हळूच हसला. मग एक प्रॉमिस कर, काहीही, आयुष्यभर अशीच भांडत राहा माझ्यासोबत. नम्रता रडत हसली. ॲम्ब्युलन्सचा आवाज जवळ येत होता आणि काही मिनिटात अनिशला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं. 3 महिन्यानंतर सकाळ. हलकी हवा. फुलांनी सजलेलं मोठं अंगण. नम्रता आरशासमोर उभी होती. लाल साडी, डोळ्यात आनंद आणि चेहऱ्यावर शांत स्मित. निखिल हसत म्हणाला, वहिनी, भाऊ तर आज पुन्हा तुमच्यावर फिदा होणार. ती हलकसं लाजली. खाली मंडपात अनिश उभा होता, पूर्ण बरा झालेला. त्याच्या डोळ्यात फक्त नम्रता होती. ती खाली आली आणि दोघांची नजर भेटली. क्षणभर जणू सगळं जग थांबलं. अनिश हलक्या आवाजात म्हणाला, यावेळी जबरदस्तीचं लग्न नाही. नम्रता हसली. हो, यावेळी माझ्या मनाने. दोघांनी पुन्हा एकमेकांच्या गळ्यात हार घातले. टाळ्यांचा आवाज घुमला. दूर उभा असलेला आर्यन शांतपणे हसत होता. नम्रता त्याच्या जवळ आली. थँक्यू. आर्यन हलकसं हसला. लेट झालं, पण योग्य झालं. तो पुढे आला. तू आनंदी राहिलीस तर मला तेवढंच पुरेसं आहे. नम्रताच्या डोळ्यात कृतज्ञता दाटली. सूर्याची कोवळी किरणं त्या नव्या सुरुवातीवर पडत होती. एक जबरदस्तीचं नातं हळूहळू प्रेमात बदललं होतं.
द्वेषातून विश्वास जन्माला आला आणि त्या प्रेमाने शेवटी प्रत्येक अंधार जिंकला. समाप्त. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.